बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी समोर येते। नवी मुंबईतली ही बातमी आहे। नवी मुंबईतील बेलापूरमध्ये शहाबाज गावामध्ये 4 मजली इमारत कोसळली आहे। पहाटे 5:25 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती सध्या मिळते। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान एनडीआरएफची टीम देखील आता दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। इमारतीत एकूण 26 कुटुंब राहत होते अशी प्राथमिक माहिती मिळते। निकृष्ट कामामुळे इमारत ढासळल्याचा आरोप केला जातोय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, दुर्दैवी घटना ही मानली जाईल, कशी ही घटना घडली आणि सध्या रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? बेलापूर मधील शहाबाज या गावामधील इंद्रनिवास सोसायटी मधली ही G+3 अशा प्रकारची इमारत होती। पहाटे 5:25 ची घटना आहे। 26 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे। तर 2 जणांना आता जिवंत बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे जवान आणि त्याच्याबरोबर एनडीआरएफच्या टीमच्या जवानांना यश आलेलं आहे। अजून काही 2-4 जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र ढिगारा प्रचंड मोठा असल्याकारणाने पाऊस जरी नसला तरी म्हटलं अडचणी निर्माण होतात। त्या ठिकाणी सगळे यंत्रणा जी आहे ती पोहोचलेली आहे। ही अनधिकृत इमारत होती। अनेक वेळा या इमारतीला नोटीस बजावली होती आणि जवळपास 15 ते 16 वर्ष जुनी इमारत असल्या कारणाने ही इमारत ढासळली। निकृष्ट काम यामुळे ती इमारत पडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र सकाळच्या सत्रामध्ये पहाटेच्या वेळेला अशा प्रकारची इमारत पडली। सुदैव म्हणावं लागेल की ही सगळी कुटुंब वेळीच बाहेर पडले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। अर्थात आपण ही बघत असाल ही दृश्य काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे। मात्र ही धक्कादायक अशी घटना आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर सध्या राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडींना चांगलाच वेग आलाय। अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्ली दौऱ्याला गेले आहेत। सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये हे सहभागी होतील असं कळतंय। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्ली वारी करणार आहेत। त्यांचा दिल्लीचा दौरा असणार आहे। नीती आयोगाच्या बैठकीला त्यांची उपस्थिती असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आणि यावेळेस हे तीनही नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। यावेळेस नेमकी त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, कोणते मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी मी आलो आहे। खरं म्हणजे विकसित भारत 2047 चं जे काही गोल आहे, स्वप्न आहे, या देशाला जगभरामध्ये एक नावलौकिक आणि देशाचा विकास, अर्थव्यवस्थेला चालना आणि आर्थिक देश आपला जो महासत्तेच्या दिशेने जाण्याचं जे स्वप्न आहे, नेण्याचं स्वप्न आहे, त्याचं एक दरवर्षी अशा प्रकारची नीती आयोगाची बैठक असते आणि जे $5 ट्रिलियन जे ड्रीम आहे, स्वप्न आहे, ते कसं अचीव करायचं आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन, महाराष्ट्राचं असलेलं $1 ट्रिलियन कॉन्ट्रीब्युशन, आज महाराष्ट्रात देखील खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची प्रकल्प सुरू आहेत, विकासाची कामं आहेत, इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत आणि कल्याणकारी योजना देखील सुरू आहेत आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये कशा प्रकारचं काम सुरू आहे, काय योजना राबवतोय, काय नवीन प्रकल्प राबवतोय, या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे आणि त्यासाठी उद्याच्या बैठकीमध्ये काही मागणी केली का? तर नारायण राणे यांनी भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागा लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय होणार अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात। त्यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नारायण राणेंनी केलेल्या 288 जागांच्या वक्तव्यावरून नरेश म्हस्के यांनी सवाल उपस्थित केलाय। विधानसभेमध्ये किती जागा भाजपने लढवायला हव्या किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे लढवण्याची? मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। विधानसभेमध्ये किती जागा भाजपने लढवायला हव्या किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे लढवण्याची? मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। महायुती आहे, महायुतीमध्ये जर भाजप
288 जागा लढणार, तर महायुती कशाला असणार आहे? त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय. महायुती आहे, प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील. त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही. तर शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबाजानी दुर्राणी शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परभणीमध्ये हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आणि तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागितल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. तर परभणीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. कारण बाबाजानी दुर्राणी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांची साथ देणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ यांच्याकडून. सिद्धार्थ, परभणीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते, काय सांगाल? निश्चितपणे ही शक्यता जास्त वाढलेली आहे. कारण बाबाजानी दुर्राणी हे पाथरीचे आमदार आहेत आणि त्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतलेली. जवळपास 5 ते 6 तास ते भेटीसाठी थांबले होते. शरद पवारांनी सगळे कार्यक्रम आटपून रात्री एका खाजगी हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना 10 ते 15 मिनिटं वेळ दिलेला आहे. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांची अशी बोलल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी तनमनधनाने विचाराने आधीच शरद पवारांसोबत आहे. कारण मी आधीपासून त्यांच्या विचारांना मानणारा आहे, त्यांच्या विचारावर चालणारा व्यक्ती आहे. मात्र आता काही ठिकाणी वैचारिक बदल झाल्यामुळे काम करायला अडचणी येतात किंवा मनावर दगड ठेवून काम करावं लागतं आणि येत्या लवकरच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असं खुलं त्यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे आज सकाळी सुद्धा ते 9 वाजता शरद पवार यांना भेटणार आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील हे आता जवळपास निश्चित आहे. जी, अपडेट घेत राहू, याकडे लक्ष असेल. धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशामध्येच त्यांचा मुलगा जुनैद खान दुर्राणी यांनी परभणीमध्ये जयंत पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये मंचावर जात एक भाष्य केलंय. यावेळेस त्यांनी शरद पवारांवरती स्तुतीसुमनं उधळल्यामुळे चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलंय. जे काय आम्ही आमच्या आयुष्यात घडलो हे आमची सर्वसामान्य जनता आणि पवार साहेब पक्षामुळे आज आम्ही जे काही आहोत ते पक्षामुळे आहोत, पवार साहेबांमुळे आहोत. पवार साहेबांनी जे काही आम्हाला दिलं भरभरून पवार साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं. आम्ही 1.5 वर्ष तनाने जरी एखाद्या ठिकाणी गेलो असलो तर मनाने आम्ही इथंच आहे, आम्ही कुठे गेलो नाही. उगाच त्यांची प्रतिमा खराब होती. त्यांना काय यायचं असेल ते शेवटी बघू त्यावेळी. आज काय तशी परिस्थिती नाही आहे आणि आमच्या पक्षाचं धोरणही अजून ठरलेलं नाही.